हॅलो एव्हरीवन, मी तृप्ती आणि रंगत जगाचीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे आम्ही गेलेल्या पुणे टू राजमाची या बाईक राईडचा. लंच करून आता बाईक राईडसाठी निघालो आहे आणि थंडी चालू आहे, तर हा सीझन एकदम बेस्ट आहे बाईक राईडसाठी. पुण्यावरून राजमाचीचं अंतर हे साधारणतः 75 किलोमीटर आहे आणि 2.5 ते 3 तास लागतात पोहोचायला. राजमाची किल्ला लोणावळ्याजवळ आहे. लोणावळ्यातील डेला रिसॉर्टपासून याचं अंतर 12 किलोमीटर आहे. या 12 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी इथे जवळजवळ 1 ते सव्वा तास लागतो. त्यावरून अंदाज येत आहे की रस्ता किती खराब असेल. कच्च्या रस्त्याला लागलो आहे. रस्ता बराचसा मोठा आहे, पण रस्त्यावर अजिबात डांबर नाही, फक्त दगड धुंडे आहेत. लोणावळ्यापासून राजमाची अगदी जवळचा किल्ला आहे, पण इथे येण्याचा रस्ता हा इतका खराब आहे यावर अगदी विश्वास बसत नाही. कारण की अगदी डेला रिसॉर्टपर्यंतचा रस्ता खूपच चांगला आहे आणि तिथून थोडा पुढे आल्यावर रस्ता इतका खराब होऊन जातो की म्हणजे रस्त्यावर इथे डांबरच नाही आहे, अगदी कच्चा रस्ता आहे. इथे रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेडवरून असं वाटत आहे की ह्या रस्त्याचं काम पूर्वी झालेलं असावं, पण इथे पडणाऱ्या सतत पावसामुळे हा रस्ता वाहून गेलेला आहे. गोनी दांडेकरांनी दुर्गभ्रमण गाथा या त्यांच्या पुस्तकात राजमाचीबद्दल अगदी भरभरून लिहिलं आहे. राजमाची किल्ल्यावर त्यांचं विशेष प्रेम. त्यावेळी ते लोणावळा स्टेशनला उतरून राजमाची किल्ल्याला या रस्त्याने पायी पायी जायचे. या रस्त्याचंही त्यांनी खूप छान वर्णन केलेलं आहे. रस्त्यात मध्ये मध्ये काही ठिकाणी 100-200 मीटरचा डांबरी रस्ता होता, जो कदाचित पावसाच्या पाण्याने वाहून गेला नसेल, पण असं चांगला रस्ता मध्ये आला की छान वाटत होतं. आता राजमाची किल्ला आणि त्याचे 2 बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनोरंजन दिसायला लागले आहेत. या रस्त्याच्या एक साईडला खूप खोल दरी आहे आणि दुसऱ्या साईडला उंच डोंगर आहेत. पावसाळ्यात इथे खूप धबधबे असतील आणि निसर्ग सौंदर्यही खूप छान असेल, पण रस्ता असा आहे की इथे बाईक राईड करून येणं किंवा दुसरी 4x4 कार घेऊन येणंही तेवढंच रिस्की असेल. बरेचसे ट्रेकर लोणावळ्यापासून राजमाचीपर्यंत अगदी चालत येतात.
दगड रस्त्यात असल्यामुळे खूप स्लोली जावं लागत आहे. आम्ही बाईक आणि कॅमेरा एवढा हलतोय की यावरून तुम्हाला समजतच असेल की या रस्त्यावर किती मोठे मोठे दगड आहेत ते. हा शेवटचा 12 किलोमीटरचा रस्ता काही संपत नव्हता. अगदी पाठ दुखायला लागली होती. असं वाटत होतं की आता उतरूनच चालत जावं. मला सारखा प्रश्न पडत होता की ह्या राजमाची गावातील लोक या रस्त्यावरून रोज ये जा कसं करत असतील आणि पावसाळ्यात तर किती अवघड आहे. ज्यांना ऑफ रोड ड्रायव्हिंग करायला आवडतं त्यांच्यासाठी हा रोड बेस्ट आहे. वारंवार एकच वाटत होतं की या रस्त्यावर इतकी सुंदर झाडं आहेत. फक्त जर हा रस्ता व्यवस्थित असता तर बाईक राईडला अजून मज्जा आली असती. इथला रस्ता काही ड्रायव्हिंग करण्यासाठी खूपच खराब आहे. पण ह्या रस्त्यावर असलेल्या झाडांमुळे हा रस्ता खूपच छान वाटतो आणि अगदी म्हणजे इथून पायी चालायला पण खूप छान वाटत असेल. तुम्ही बघू शकता रस्त्याच्या एक साईडला किती खोल दरी आहे. पण रस्ता रुंद असल्यामुळे तुम्ही सेफली ड्राईव्ह करू शकता. तरी पण इथे ड्रायव्हिंग करताना काळजी घ्यावी. भयानक आहे. रस्ताच नाही आहे. दगडं रचलेत फक्त. त्या दगडातनं गाडी चालवायची आहे. लोणावळ्यातनं फक्त 12 किलोमीटर, तरी पण 1.5 तास किंवा 1-1.25 तास का लागतो रस्त्यावर आल्यावरच समजतं. हा काताळधर धबधब्याचा व्ह्यू पॉईंट आहे. इथे पावसाळ्यातून काय सुंदर दिसत असेल तो धबधबा कोसळताना. पण इथे तो बघायला येणं पण तेवढंच रिस्की आहे. हा इथून श्रीवर्धन बालेकिल्ल्याचा बुरुज दिसत आहे. आमच्या एका साईडला मनोरंजन आहे आणि एका साईडला श्रीवर्धन आहे. आत्ता काय आम्ही
वरती किल्ला बघायला जाणार नाही आहे, कारण की आजचा प्लॅन फक्त हा बाईक राईडचा होता. आता खूप भूक लागली आहे, तर गावात बघू काही खायला मिळतं आहे का, आणि जर थोडाफार टाईम असेल तर गोधनेश्वराच्या मंदिराकडे जाऊन बघू. आत्ता इथे राजमाची गावात आलो आहे. एका ठिकाणी पोहे बनवून ठेवायला सांगितले आहेत आणि गोधनेश्वर मंदिराकडे जाऊन येतो, जास्त लांब नसेल तर. आणि कारण की इथे जास्त वेळ थांबता येणार नाही, कारण की लोणावळ्यापर्यंतचा रस्ता बघितला आहे कसा आहे, त्यामुळे अंधाराच्या आधी लोणावळ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मंदिराकडे जाऊन यायला पुन्हा खूप उशीर झाला असता, त्यामुळे आम्ही पुढे नाही गेलो. आता पोहे खाऊन लगेच निघू. रोड खूप सुंदर होता, खूप मज्जा आली बाईक राईड करताना. असेच ट्रॅव्हलिंगचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी रंगत जगाचीला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.